मागील अनेक महिने अनुकंपा आणि वारसा हक्काच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना 180 कोटींची प्रलंबित देणी देण्यास ठाणे महानगरपालिकेने सुरुवात केली असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुरू असलेल्या जनसंवाद मोहिमेच्या माध्यमातून अनेक प्रलंबित मागण्या तडीस जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणेकरांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने जनसंवाद मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आज 1 महिना पूर्ण झाला आहे. माजी महापौर अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद मोहीम राबवली जाते. आज पालिका प्रशासन, ज्येष्ठ नेते अनिता बिर्जे, विलास सामंत, मनोहर गाडवे यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी नागरिकांच्या समोरासमोर येऊन आपल्या अडचणी सोडवत आहेत. आतापर्यंत हजारो नागरिकांना, संघटनांना या जनसंवाद यात्रेमुळे न्याय मिळाला असून आठवड्यातून एकदा होणाऱ्या बैठकीस आता चांगलाच प्रतिसाद ठाणेकर देत आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालिकेच्या सेवेतील 450 अनुकंपा वारसा असलेल्यांना पालिका सेवेत महिनाभरात समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. हे या जनसंवाद कार्यक्रमाचं यश आहे. यासाठी पालिका आयुक्त आणि उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार नागरिक आणि नेते व्यक्त करत आहेत. ठाणे महानगरपालिकेत विविध नागरी सुविधांचे प्रश्न घेऊन गेलेल्या ठाणेकरांची वाट आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बिल काढण्यासाठी आलेल्या ठेकेदारांनी अडवली होती. ते माजी महापौर वैती यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व ठेकेदारांना पिटाळून लावल्याने ठाणेकरांनी समाधान व्यक्त केलं आहे. आपण जे आता विचारणा केली खऱ्या अर्थाने बरोबर आहे. या ठिकाणी नागरिक बरेचसे प्रश्न घेऊन येत आहेत. काही ठाणे महापालिकेचे कर्मचारी असतील की ठाणे महापालिकेच्या हद्दीत लोक राहणारे असतील, काही पाण्याचे प्रश्न असतात किंवा टॅक्सच्या संदर्भात असतील किंवा इतरही बिल्डर फसवणूक करत असतील, काही जागा अजूनही विस्थापितांची पुनर्वसन झाले, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी येत असतात. आपण पाहिलं असेल की आज जो प्रश्न सुटलेला आहे, 2 प्रश्न गेल्या 4-5 दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी प्रश्न मांडला आणि ह्या गुरुवारपर्यंत सुटला. जे 34 कर्मचारी होते, अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती. या संदर्भात आम्ही शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना सांगितलं आणि तशा प्रकारचे त्यांनी आयुक्तांना फोन केली. त्यांचा पाठपुरावा देखील आम्ही केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर 2 दिवसापूर्वी मिळाली. खऱ्या अर्थाने सेवा जी आपण करतो आहे त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला आहे, तोच समाधान आहे आमचा. समस्या, सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्याखाली काम करतो आहे. आणि त्यानंतर काही देणी होती महापालिकेची, जे कर्मचारी होते सेवानिवृत्त, त्यांची देणी 180 कोटीची देणी ह्या 2-3 दिवसापासून सुरू केली. त्या संदर्भातला देखील प्रश्न आमच्या ह्या दरबारामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेब सभागृह ह्या दरबारात आला होता. तो देखील प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि त्यामध्ये देखील शिंदेसाहेबांनी आयुक्तांना फोन केला होता की अशा संदर्भातल्या ज्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे देणी आपण लागत होतो, ती देणी लवकरात लवकर द्यावी. आणि त्यानंतर आम्हाला देखील तशा प्रकारच्या सूचना आल्या. प्रत्यक्ष कर्मचारी जे सेवानिवृत्त हे देखील येऊन भेटले आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आज त्याला यश आलं. आणि त्यांनी आपण पाहिलं असेल की आपल्याच ह्याच्यामधून आपण शूट केला असेल की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद आपण देखील पाहिला आहे. खऱ्या अर्थाने काम करत असताना लोकांच्या वर चेहऱ्यावर आनंद असावा अशा प्रकारचं काम दिघे साहेबांच्या पासून सुरू होतं. मला वाटतं बिर्जेबाईंनी बोलतील नंतर. दिघे साहेबांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आम्ही दिघे साहेबांना पाहिलेलं आहे, त्यांची फक्त कामं होती ती आम्ही समजून घेतलेली होती. त्याची सुरुवात आम्ही जी केली ती हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्थापनानंतर सर्वसामान्य गरिबातल्या गरीब व्यक्तीचं प्रश्न, त्यांच्या समस्या ही यांच्यासाठी पक्ष उभा केला होता. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे साहेबांनी तो वसा सुरू केला. जनसंवादाच्या माध्यमातून आनंद आश्रममध्ये दिघे साहेब नागरिकांच्या लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण ठाण्याची धुरा आमचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांचा वसा पुढे चालू ठेवला. हे होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री
बनण्याचा त्यांना लाभ मिळाला. मुख्यमंत्री जरी असले तरी ते कॉमन मॅनसारखे या ठिकाणी वागत होते. आज ते डेप्युटी CM डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ते या ठिकाणी वागत आहेत. आणि मग युती सरकारचा सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा कसा व्हायला पाहिजे, गरीब माणसाच्या अडीअडचणींना कसं युती सरकार उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नाला कसं सामोरं जाता आलं पाहिजे, त्यांचं समस्याचं निवारण कसं करता आलं पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला सूचना केल्या. जनसंवाद यात्रेमध्ये आज आम्ही ठाणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होतो आणि आम्ही पहिल्याच जनसंवाद यात्रेमध्ये प्रश्न मांडला की आमची थकबाकी ग्रॅज्युटी वगैरे 16 ते 22 मधल्या कर्मचाऱ्यांना अद्याप दिली नव्हती, म्हणून आम्ही आमचं गाऱ्हाणे मांडले आणि त्याचा माजी महापौर वैती साहेब, मनोज शिंदे साहेब यांनी त्याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून आम्हाला 8 दिवसामध्ये ग्रॅज्युटीची दुसऱ्या हप्त्याची 20% रक्कम प्राप्त झालेली आहे. तसेच विशेष आनंदाची बाब म्हणजे आम्हाला दुसरा जी थकबाकी आहे ती सुद्धा 2 दिवसामध्ये ती मिळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि एक गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्हाला नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे. आमचे अनेक 67-68 वर्षाचे सहकारी मित्र आहे, अनेक त्यांना प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नव्हती, परंतु आज या संवाद यात्रेमुळे आम्हाला चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे आणि आमच्या हक्काची रक्कम मिळालेली आहे. याचा खूप सर्व कर्मचाऱ्यांना आनंद आहे. धन्यवाद.